नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त ना रेस्टॉरंट स्टाईल आपण घरच्या घरी आपण पनीर टिक्का मसाला बनवत आहोत, जो खरंच खूप टेस्टी लागतो. आणि फक्त मी हा एक मसाला वापरणार आहे, पनीर टिक्का मसाल्याचा मिक्स असतो ना सुहानाचा, तो वापरून बनवणार आहोत. खूप इझिली होतो आणि जास्त वेळही लागत नाही आणि झटपट तयार होतो आणि खायला तर जबरदस्त असतो. बोटं चाटत बसायला एवढं भारी लागतो हा. आणि मी आता बघा एक पॅकेट घेतलेला आहे. हा मी जवळपास ना जास्त नाही आहे मोठा, 25 ग्रॅमचाच पॅकेट आहे आणि तो घेतलेला आहे, फोडून घेतलेला आहे. एका बाउलमध्ये ते ओतायचं आहे सगळा मसाला मिक्स. त्यानंतर याच्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. दूध किंवा पाणी दोन्हीही वापरू शकता. मी इथे दूध वापरलेलं आहे जेणेकरून त्याची टेस्ट जी आहे ना खूप भारी होईल. आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं हे मसाल्याचं पेस्ट तयार आहे, साईडला करून ठेवूया. त्यानंतर त्याच्यामध्ये मी भाज्याही टाकणार आहे. पनीर टिक्कामध्ये जसं आपल्याला हॉटेलमध्ये भेटतं ना, पनीर टिक्कामध्ये वगैरे भाज्या असतात, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, तशाच मी इथे भाज्या घेणार आहेत मस्त मोठ्या मोठ्या चॉप करून. म्हणजे स्क्वेअरमध्ये जे असतात ना, असे मोठे मोठे पीसेस करून घेणार आहे. एक छोटा कांदा घेतलेला आहे, त्याच्या अशा पद्धतीने बघा 4 पीसेस करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या पाकळ्या ज्या आहेत ना मोकळ्या मोकळ्या करायच्या. ज्या मोठ्या मोठ्या आहेत त्या याच्यामध्ये वापरायचा, बारक्या आहेत त्या बारीक चिरून वगैरे कशात वापरलात ना भाजीमध्ये तरीही चालेल. आता ह्याच्यामध्ये जसं पाकिटावर लिहिलं होतं त्याच्यामध्ये फक्त टोमॅटो प्युरी टाकायची आहे आणि बाकीचा जो मसाला असतो ना त्याच्यानेच सगळी पूर्ण ग्रेव्हीला टेस्ट येते. त्यामुळे मीही तसंच करणार आहे. आणि बारीक जे आहेत पीसेस ते तुम्ही टोमॅटो प्युरीमध्ये वापरू शकता किंवा नंतर दुसऱ्या कोणत्याही भाजीमध्ये टाकलात ना तरीही चालेल. आता बघा इथे मस्त ह्याच्या कांद्याच्या इथे पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक शिमला मिरची घेतलेली आहे, तीही अशाच ह्याच्यामध्ये जसे कांद्याचे पीसेस केले आहेत ना तसेच मोठे मोठे थोडेसे पीसेस तयार करून घेते आहे. बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर टोमॅटोही वापरणार आहे. आता त्या पाकिटच्या पाठीमागे रेसिपी लिहिलेली असते, त्याच्यामध्ये असं काही भाज्या वापरल्या पाहिजे असं सांगितलं नव्हतं, पण आपण हॉटेल स्टाईलमध्ये बनवतो आहे ना त्याच्यामुळे म्हटलं भाज्याही टाकूया आणि खरंच खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आता कांदा आणि शिमला मिरची कट करून झालेली आहे. त्यानंतर घ्यायचं आहे टोमॅटो. टोमॅटोही मस्त मोठा घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याचे अशा पद्धतीने पीसेस करून घ्यायचा आहे. त्याचा जो गर असतो तो काढून टाकायचा, मधल्या ज्या बिया वगैरे असतात ना त्या काढून टाकायच्या आहेत. म्हणजे बिना बियाचंच वापरते आहे मी. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने त्याचेही मोठे मोठे पीसेस थोडेसे करून घेते आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पाहिजे तर भाज्या टाकू शकता, नाही टाकलात तरीही चालेल, फक्त पनीर वापरलात तरीही चालेल. पण मी इथे थोड्याशा भाज्या आणि प्लस पनीर वगैरे वापरणार आहे. आणि आता इथे टोमॅटोही आपला मस्त कट करून झालेला आहे. या सगळ्या भाज्या आता एकत्र आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया, साईडला करून ठेवूया आणि त्याच्यानंतर बाकीची तयारी करून घेऊया. अजून आपल्याला पनीरही मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे. आता मस्त असं सगळ्या बाकीच्या भाज्या झाल्या की त्याच्यानंतर मी इथे पनीर कट करून घेते आहे. हा जवळपास 200 ग्रॅम पनीर आहे आणि त्याचेही असे मोठ्या मोठ्या बघा पहिले स्लाईसमध्ये कट केलेले आहेत आणि त्याचे मोठे मोठे थोडेसे पीस ठेवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आणि नंतर त्यांना आपण थोडंसं फ्राय करणार आहोत. आणि इथे बघा आता टोमॅटो प्युरीसाठी इथे मी टोमॅटो कट करून घेते आहे. तुम्ही ते एक जसं ग्रेव्ही जशी तुम्हाला बनवायची असेल ना जास्तची किंवा कमीची त्या हिशोबाने करू शकता. मी इथे 2 जणांच्या ग्रेव्हीस म्हणजे 2 माणसांना खाता येईल अशा पद्धतीची ग्रेव्ही बनवते आहे. छान तुम्ही म्हणजे राईस बरोबरही खाऊ शकता आणि चपाती, भाकरी, नान कशाही बरोबर खाऊ शकता, इतकी भारी लागते ही. आणि त्याच्यानुसार मी इथे जवळपास 1 ते 1.5 टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तोही मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि तो आता आपण त्याची प्युरी तयार करून घेऊया. बघा इथे मस्त अशी फाईन प्युरी तयार झालेली आहे. त्यानंतर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. पॅनमध्ये जे आपण पनीरचे मोठे मोठे पीसेस केले होते ना स्लायसेसमध्ये, ते आपण याच्यावर पहिले फ्राय करून घ्यायचे आहे. मी पहिले असेच टाकलेलं आहे कारण का पनीर आपण धुतो ना त्याचं पाणी असतं, ते पाणी नंतर सुकल्यानंतर त्याच्यावर आपण थोडंसं तेल टाकू शकता. आणि पहिले इथे असंच मी फ्राय करायला ठेवलेलं आहे आणि जसं तेल म्हणजे सुकून जाईल ना याचं तेव्हा त्याच्यात थोडंसं तेल वगैरे वापरणार आहे, जास्त नाही. कारण का पॅन वगैरे आपण जी कढई किंवा पॅन जे नॉनस्टिक वगैरे असेल ना तर त्याला चिकटत नाही, मग त्याच्यामुळे जास्त तेलाचा वापर होत नाही फ्राय करायसाठी. अगदी कमीत कमी तेलामध्ये मस्त असं फ्राय होऊन जातं.
आणि पनीरला थोडंच फ्राय करायचं आहे, जास्त फ्राय करायचं नाही, नाहीतर तो च्युई होतो आणि मग ते खायला मजा येत नाही त्याची. आणि बघा इथे मस्त असं इथे फ्राय झालेलं आहे, दोन्ही साईडने मी थोडंसं फ्राय करून घेतलं आहे आलटून पलटून. त्यानंतर त्याच पॅनमध्ये त्याचे असे क्यूब्समध्ये आपण कट करून घेणार आहोत. एका स्लाईसचे आपण जवळपास मी ते बघा 6 पीसेस केलेले आहेत. आणि इथे जर तुमचं असं फ्राय वगैरे करताना कधी ना पनीर हार्ड झालं ना, तर त्याला लगेच गरम पाण्यामध्ये टाकून ठेवा, जेणेकरून तो लगेच सॉफ्ट होऊन जातो. आणि ते बघा मस्त असं आपलं पनीरचे पीसेस फ्राय झालेले आहेत. काढून घेऊया सगळे. आता त्याच पॅनमध्ये मी सगळ्या ज्या आपण कट केलेल्या भाज्या आहेत कलरफुल, कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची त्या टाकून घेतलेल्या आहेत. दिसायला इतकं डोळ्यांना भारी वाटतंय ना खरं सांगू. आणि त्याही थोड्याशा पहिल्या हलक्याशा आपण फ्राय करायच्या अशाच. त्याच्यानंतर थोडंसं लागलं असं त्याच्यामध्ये एक छोटासा चमचा किंवा अर्धा चमचा वगैरे तेल टाकून जर सॉटे करून घेतला तरीही चालेल. आणि मस्त इथे भाज्या फ्राय झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आता आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, थोडंच तेल वापरलेलं आहे. आणि जवळपास मी इथे 1 चमचाभरच तेल वापरलेलं आहे, जो आपला पोहे खायचा चमचा असतो ना तेवढाच. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आहे टोमॅटोची प्युरी आणि छान शिजू द्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करायची तेलामध्ये. आणि मी थोडंसं चांगलं गरम होण्याच्या आधीच टाकलेलं आहे, जेणेकरून ते ना लगेच तडतडतं. तेला कसं टोमॅटोचं पाणी असतं ना, त्याच्यामुळे ते लगेच अंगावर येतं आणि त्याच्यामुळे मी थोडंसं आधीच टाकलेलं आहे. आणि त्याला मस्त अशी हलवून घ्यायचं, झाकण ठेवून छान त्याला कुक करून घ्यायची आहे. जी ग्रेव्ही आपण टोमॅटोची प्युरी आहे ना, छान थोडीशी घट्टसर व्हायला पाहिजे. बघा इथे तेल मस्त वेगळं झालेलं आहे. झाकण ठेवून मस्त शिजवून घ्यायची टोमॅटोची प्युरी. आणि त्याच्यानंतर झाकण काढून आपण त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं. आणि त्यानंतर जे आपण मसाला मिक्स जी प्युरी तयार केली होती ना ग्रेव्हीसाठी, ती टाकून घ्यायची आहे इथे. ही आपण मस्त दुधामध्ये यासाठी केली की जेणेकरून त्याला टेस्ट ती छान येते, दुधाची क्रीमीची अशी मस्त अशी क्रीमी वगैरे टेस्ट येते. खरंच खूप टेस्टी लागते, नक्की ट्राय करून बघा. आणि त्यानंतर इथे ते पाणी आपण मिक्सर जे आहे ना प्युरीचं ते टाकलेलं आहे. थोडंसं लागेल त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करू शकता थोडंसं. मी इथे थोडंसं ॲड केलेलं आहे पाणी, याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवायचं स्किप झालं आहे. त्याच्यानंतर पुन्हा झाकण ठेवून छान त्याला उकळी येऊ द्यायची. आणि उकळी आल्यावर तुम्ही बघा ग्रेव्ही इतकी मस्त थिक झालेली आहे, छान झालेली आहे. त्याच्यानंतर ज्या त्याच्यामध्ये ना सॉटे केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या टाकायच्या आहेत. आता मी या सगळ्या एकत्र केलेल्या आहेत भाज्या, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची प्लस पनीर. आणि त्यानंतर ह्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे आपण छान एकजीव करून घ्यायचं आहे. भाज्या मस्त त्याच्यामध्ये मिसळल्या गेल्या पाहिजे आपल्या ग्रेव्हीमध्ये, अशा पद्धतीने मिक्स करायच्या. आणि भाज्यांचा कलर बघितलात ना तुम्ही जशा तसा आहे. भाज्या थोड्याशाच फ्राय केलेल्या आहे, फक्त आपण त्याला टॉस करून घेतलेला आहे, जेणेकरून त्याचा थोडासा कच्चा वासही निघून जाईल, प्लस त्याचा क्रंचीनेस तसाच्या तसा राहील. त्यासाठी जास्त जो कुक केलात ना त्या सॉफ्ट होऊन जातात, सॉगी होतात, त्याच्यामुळे त्या मजा नाहीत खायला. थोडासा त्यांचा सिमला मिरचीचा, कांद्याचा जर क्रंचीनेस जर असेल ना तर खायला खरंच मजा येते. तुम्ही बघितलं असेल हॉटेलमध्ये पण तसंच केलं जातं. आता त्याच्या हिशोबानेच हे केलेलं आहे. मस्त इथे मीठ टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर छान पुन्हा झाकण ठेवून त्याच्यावर कुक करू द्यायचं, म्हणजे शिजू द्यायचं. छान ग्रेव्ही घट्ट होत जाते अजून. आणि त्यानंतर इथे बघा मस्त असं सर्व केलेलं आहे. आपल्या इथे पनीर टिक्का तयार झालेला आहे, हॉटेलसारखं अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये. आणि सर्विंग प्लेटमध्ये मस्त पनीर टिक्का प्लस चपाती बघून सर्व केलेला आहे, त्याच्याबरोबर कांदा सर्व केलेला आहे. दिसतोय की नाही मग भारी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.